सर्व्हायकल कॅन्सर मुक्तीसाठी 10 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय कर्करोगाविरोधी मोफत लसीकरण. पेण येथील सोबती संस्थेतर्फे गर्भाशयाच्या मुखावरच्या कॅन्सरबाबत 10 ते 14 वयोगटातील 800 मुलींना सर्व्हायकल सेंटरतर्फे विनामूल्य प्रतिबंधक लस 22 जूनपासून सुरुवात करण्यात आली. त्यासाठी या महत्त्वाच्या व मेगा प्रकल्पाची 18 जूनपासून पालकांमध्ये जागृती व संमतीपत्रे घेण्यात आली. या जनजागृती मोहिमेअंतर्गत मुलींच्या पालकांना लसीविषयी माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी डॉक्टरांनी मार्गदर्शन करून जनजागृती केली असल्याची माहिती सोबती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी दिली. पेण एज्युकेशन सोसायटीच्या कन्याशाळा, इंग्रजी माध्यमिक शाळा, जय किसान विद्यामंदिर वडखळ, कोयसुची माध्यमिक शाळा वढाव व इतरही शाळांमधील मुलींना डोस देण्यात आला. यावेळी विषयतज्ञ महिला वैद्यकीय अधिकारी यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती. पेण शहर आणि तालुक्यातील 10 ते 14 वयोगटातील विद्यार्थिनींनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच मुलींना कॅन्सरपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी यासाठी सोबती संस्थेने पाऊल उचलले असल्याचे ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी सांगितले. महामुंबईसह दीपक लोके, पेण. नमस्कार. आज 22 जून 2024ला पेण एज्युकेशन सोसायटीच्या मना नेने कन्या विद्यालयात एक सोबती संस्था पेण, त्याचे फाउंडर आणि संस्थापक आणि सर्वस्व आदरणीय बापूसाहेब नेने आहेत. तर या संस्थेच्या अंतर्गत एक खूप मोठा प्रोजेक्ट इथे होतो आहे लसीकरणाचा. आणि हे साधं लसीकरण नाही आहे, तर कॅन्सर प्रतिबंधक म्हणजे जे HPV व्हॅक्सिनेशन म्हणतात, की 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना हे जर व्हॅक्सिन दिलं तर त्यांना भविष्यात कधीच सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर होणार नाही. अशा प्रकारची ही जी लस आहे, व्हॅक्सिन आहे, ते 1500 मुलींना देण्याचा आमचा टार्गेट आहे. आता तो कार्यक्रम सुरू आहे. फक्त मना नेने कन्या विद्यालयाच्याच मुली नाही, तर पेण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियमच्या मुली आणि थोडंसं जर व्हॅक्सिन आम्हाला लक्षात आलं की ते पुरतं आहे, तर आम्ही पेण जवळच्या खेडेगावातली जी मंडळी आहेत आणि ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना देखील आम्ही बोलवलं इथे. आणि काही जण स्पॉट पण इथे रजिस्ट्रेशन करून आता मुलींचं भवितव्य सुरक्षित करायला पालक इथे आलेले आहेत. आणि एवढा मोठ्या प्रमाणात लसीकरण HPV व्हॅक्सिनेशन होण्याचा हा माझ्या माहितीत तरी रायगड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. आणि आमचं असं एक टार्गेट आहे की ह्या फक्त आमच्याच शाळा नाही, तर पेणमधल्या सगळ्या शाळा आणि भविष्यात कदाचित रायगडमधल्या पण सगळ्या शाळांमध्ये जाऊन 9 ते 14 वयोगटातल्या मुलींचं जे आरोग्य आहे ते आपण सेफ करूया या लसीकरणाच्या माध्यमातून. तर इतकंच सांगेन की हा जो प्रोजेक्ट होतो ह्याला जीविता हेल्थकेअर ही जी ठाण्याची एक संस्था आहे त्याने हे व्हॅक्सिनेशन पुरवलेलं आहे. त्यांची अख्खी टीम इथे 20 ते 25 जणांची आलेली आहे. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइट आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स या देखील संस्थांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याचबरोबर पेणच्या डॉक्टर सोनाली वनगे यांच्या माध्यमातून आम्ही ह्या जीविता हेल्थकेअर फाउंडेशनपर्यंत पोहोचू शकतो. यापूर्वी पण इथे एक व्हॅक्सिनेशन कॅम्प झालेला, पण हा सगळ्यात मोठा एका शाळेत 1000च्या वर लसीकरण होण्याचा पहिलाच कार्यक्रम आहे. तर सगळ्यांच्या आम्हाला वेगवेगळ्या स्तरातून सगळ्या सामाजिक संस्थांच्या आम्हाला शुभेच्छा मिळतच आहेत. आणि त्यांनी पण आमच्यासोबत यापुढे येऊन आपण आधी आमचं पेण शहर आपण ह्या गर्भाशयाच्या कॅन्सरमधून मुक्त करू आणि भविष्यात आपण रायगड जिल्ह्यात पण इतर शाळांमध्ये अशा प्रकारचं आपण मोहीम हाती घेऊ. धन्यवाद.